सटाणा आगाराकडून 2 मोठ्या धार्मिक यात्रांचे नियोजन. पहा कोणती स्थळे समाविष्ट. सटाणा आगार व्यवस्थापक राजेंद्र आयरे यांच्याकडून सेवेकरी वर्ग, बागलाण आणि देवळा तालुक्यातील सर्व भाविक भक्तांसाठी 2 महत्त्वाच्या धार्मिक यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये श्रीकृष्ण नगरी द्वारकाधाम यात्रा आणि खाटूश्याम यात्रेचा समावेश आहे. द्वारकाधाम यात्रा या यात्रेत भगवान शंकराचे पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथ, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले नागेश्वर, श्रीकृष्ण नगरी द्वारका आणि गिरनार श्री गुरु शिखर मंदिर या प्रमुख स्थळांचा समावेश आहे. यासाठी 4095 रुपये भाडे आकारले जाणार असून खाटूश्याम यात्रा या यात्रेत खाटूश्याम, चिरंजीव मंदिर, उज्जैन, श्री महाकाल, पुष्कर भगवान, श्री ब्रह्मा मंदिर आणि पशुपतीनाथ मंदिर अशा महत्त्वाच्या 6 स्थळांना भेटी दिल्या जातील. यासाठी 5600 रुपये भाडे आकारले जाणार आहे. ही यात्रा फक्त धार्मिक स्थळांचे दर्शन नाही तर महाराष्ट्रापासून राजस्थानपर्यंतच्या संस्कृती आणि इतिहासाचा अनुभव देण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. जे भाविक या यात्रेत सहभागी होण्यास इच्छुक आहेत त्यांनी त्वरित आयोजकांशी अर्थात सटाणा आगाराशी संपर्क साधावा. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी देवेंद्र पवार, सटाणा. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सटाणा आगाराचे व्यवस्थापक राजेंद्र आयरे. श्री गुरुदेव दत्त. आज दत्त जयंतीच्या निमित्तानं माझ्या बागलाण आणि देवळा तालुक्यातील तमाम नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा. आपण आज अतिशय भक्तिभावामध्ये श्री दत्तप्रभूंचा जन्मोत्सव साजरा केला. शिवाय गेल्या 3 दिवसापासून अतिशय उत्साहानं श्री दत्त यागाचा कार्यक्रम आपण आपल्या आगारामध्ये राबवला. पुरोहित आणि गुरुजींच्या उपस्थितीमध्ये अतिशय मंगलमय वातावरणामध्ये आपण हा दत्त यागाचा कार्यक्रम खरे तर राज्य परिवहनच्या सर्वच आगारांमध्ये श्री दत्त प्रभूंचं अधिष्ठान आहे, श्री दत्त प्रभूंचं वास्तव्य आहे. सर्वच आगारांमध्ये मंदिरं जरी असली, सर्व आगारांमध्ये हा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत असतो. परंतु राज्य परिवहन सटाणा आगाराचे कर्मचारी त्या पलीकडे एक पाऊल पुढे जात सातत्यानं अतिशय भव्य दिव्य असा दत्त यागाचा महोत्सव आपल्या सटाणा आगारात हे यंदाचं 3रं वर्ष आहे. याही वर्षी तो मोठ्या उत्साहात साजरा झाला. माझ्या बागलाण आणि देवळा तालुक्यामधील तमाम दत्तप्रभूंच्या भक्तांसाठी अतिशय आनंदाची आणि उत्साहाची बातमी देताना मला अतिशय आनंद होतो. राज्य परिवहन सटाणा आगाराच्या वतीनं आपण श्री दत्तप्रभूंचा जिथे वास आहे, गुजरातमधील जो सर्वात उंच पर्वत आहे गिरनार, त्या गिरनार पर्वताच्या शिखरस्थानी दत्तप्रभूंचं वास्तव्य आहे आणि तेथील त्या दत्तप्रभूंच्या वास्तव्यापर्यंत सटाणा आणि देवळा तालुक्यातील तमाम भाविकांना पोहोचवण्यासाठी राज्य परिवहन सटाणा आगाराने थेट बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दर आठवड्याला आपल्याला इथून सटाणा देव मामलेदार यशवंतरावांच्या नगरीपासून ते गिरनार पर्वतापर्यंत दत्तप्रभूताच्या निवासापर्यंत आपली नव्यानेच ज्या लालपरी आपल्या 6 महिन्यापूर्वी ज्या दाखल झाल्यात आपल्या सटाणा आगाराला, त्यांच्या माध्यमातून अतिशय आरामदायी पुशबॅक सीट व्यवस्था, कुशल व्यवस्था ज्या गाड्यांची आहे त्या गाड्यांच्या माध्यमातून आपल्या भाविकांना आपण श्री दत्तप्रभूंपर्यंत घेऊन जाणार आहोत. त्यासोबतच आपण त्याच टूरमध्ये श्रीकृष्ण यांचं जिथे वास्तव्य होतं त्या प्राचीन द्वारका नगरीमध्ये द्वारका बेट येथे देखील आपण ह्याच टूरमध्ये भेट देणार आहोत. या संपूर्ण यात्रेचं जे भक्तिशुल्क, सेवा शुल्क असं ज्याला म्हणता येईल ते 4855 रुपये आपण ठेवलेलं आहे. ज्यामध्ये आपण गिरनार यात्रा आणि द्वारका यात्रा असं या टूरला संबोधलं आहे. ज्यामध्ये आपल्याला सारंगपूर येथील कष्टभंजन मारुती मंदिराचं दर्शन होईल, स्वामीनारायण मंदिराचं दर्शन होईल. त्यानंतर आपण जामनगरला रिलायन्स रिफायनरी जवळून
जाणार 12 ज्योतिर्लिंगापैकी एक जे ज्योतिर्लिंग आहे नागेश्वर, त्या ज्योतिर्लिंगाचं देखील दर्शन आपण याच टूरमध्ये घेणार आहोत. त्यानंतर आपण जाणार आहोत प्रभू श्रीकृष्णाच्या द्वारका नगरीमध्ये. त्या दर्शनानंतर आपण श्रीकृष्णाचं प्राचीन निवासस्थान जिथे होतं, चोहूबाजूने समुद्र आणि मध्ये त्या प्रभू श्रीकृष्णांचं निवास जिथे होतं, त्या द्वारकापेठला देखील आपण भेट देणार आहोत. त्यानंतर आपण भगवान शंकरांचं जे पहिलं ज्योतिर्लिंग आहे त्या सोमनाथला देखील आपण याच दर्शन यात्रेमध्ये भेट देणार आहोत. सोमनाथ परमेश्वराच्या दर्शनानंतर आपण गिर जंगल सफारी तेथील बसमधून करणार आहोत. तेथील जे प्रशासन आहे त्यांनी जी बस आपल्याला उपलब्ध करून दिली आहे जंगलाच्या सफारीसाठी, त्याच्या माध्यमातून आपण गिर जंगलाची सफारी करणार आहोत. त्यानंतर मग आपण जो आता नुकताच श्री दत्तप्रभूंचा उत्सव साजरा केला, त्या दत्तप्रभूंच्या वास जिथे आहे, वास्तव्य जिथे आहे, त्या गिरनारला आपण 10,000 पायऱ्या चढून जिथे अतिशय उंचाच्या शिखरावर श्री दत्तप्रभू विसावले आहेत, तिथे आपण दत्तप्रभूंचं दर्शन घेणार आहोत. त्याच्यानंतर त्या दर्शनानंतर आपली यात्रेची सांगता होईल आणि आपण आपला परतीचा प्रवास सुरू करू. साधारण जो आपला प्रवासाचा मार्ग असणार आहे तो सटाणा, सुरत, बडोदा, वासद, गुंडी, सारंगपूर, राजकोट, जामनगर, नागेश्वर मंदिर, द्वारका, द्वारकापेठ, द्वारका, सोमनाथ, गिरपार, गिरनार आणि परतीचा प्रवास सटाणा या मार्गाने होईल. मला खात्री आहे माझ्या बागलाण आणि देवळा तालुक्यातील तमाम भाविक वृंद याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतील. मी निश्चितच या संपूर्ण प्रवासामध्ये आपल्याला एक भक्तीचं मंगलमय वातावरण या निमित्ताने अनुभवायला मिळेल या देखील मी अपेक्षा व्यक्त करतो आणि तमाम भाविक भक्तांना ह्या प्रवासाचा, या सेवेचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.